नमस्कार, मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये. चला तर आज आपण बनवणार आहोत पालकाचे थालीपीठ आणि हिरव्या मिरच्यांची बटाट्याची भाजी. तर त्यासाठी इथे मी परात घेतलेली आहे. त्यामध्ये 3 ते 4 माणसांसाठी पुरेल इतके गव्हाचे पीठ घ्यायचे आहे. पीठ घेतले की त्यामध्ये भरपूर असा बारीक कट करून घेतलेला पालक घालायचा. पालक झाला की त्याच्यामध्ये 2 ते 3 कांदे बारीक चिरून घातलेले आहेत. थोडासा कढीपत्ता बारीक कट करून घालायचा. भरपूर अशी कोथिंबीर बारीक कट केलेली घालायची आणि हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घालायचा मिक्सरमधून काढून. थोडेसे जिरे घालायचे, थोडीशी हळद, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, आता ह्याला छान असे हाताने मिक्स करून घ्यायचे पिठामध्ये. आणि आता त्यावर थोडे थोडे पाणी घालून त्याची छान अशी पातळ थोडी कणिक मळून घ्यायची. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही करायचे. चला तर आपली कणिक मळून झालेली आहे, थोडी पातळच ठेवलेली आहे. आता त्याला अर्धा तास असे झाकून ठेवायचे, म्हणजे छान अशी मुरेल आणि परत थोडीशी पातळ होईल. तोपर्यंत आपण बटाट्याच्या भाजीची तयारी करूयात. तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे. तेल गरम झाले की त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची, थोडेसे जिरे घालायचे. मोहरी आणि जिरे तडतडले की त्यामध्ये 7 ते 8 पाकळ्या लसूण घालायचा बारीक कट करून. आणि कढीपत्ता घालायचा. लसूण लालसर होईपर्यंत त्याला तेलामध्ये परतवून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा. त्याला छान असे परतवून झाले की त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि त्यामध्ये आता 3 ते 4 बटाटे मी उकडून घेतले होते ते घालायचे. त्याचे साल काढून बारीक कट करून घेतलेले आहेत मी. त्याला छान असे मिक्स करून घ्यायचे. आता त्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचे. परत एक वेळेस त्याला परतवून घ्यायचे. एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. पालकाच्या थालीपीठासोबत सुकी बटाट्याची भाजी अप्रतिम लागते. त्याला आता झाकण ठेवायचे आणि 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यायचे. चला तर 2 ते 3 मिनिटे शिजवून झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, तयार आहे आपली सुक्या बटाट्याची हिरव्या मिरच्यांची भाजी. चला तर आता थालीपीठ करायला घेऊयात. तर अर्धा तास झालेला आहे. बघू शकता तुम्ही, कणिक छान अशी मऊ झालेली आहे आणि थोडी म्हणजे जास्त वेळ जर राहिली तर थोडी पातळ पण होते. तर ह्याचा एक गोळा घ्यायचा, जसा आपण म्हणजे पोळीला घेतो तेवढाच घ्यायचा. जास्त जाड जर कराल तर तेही छान लागत नाहीत आणि कच्चे राहतात. तर इथे मी एक कपडा घेतलेला आहे, सुती कपडा आहे हा. ओला करून घ्यायचा आणि त्यावर थोडेसे पाणी घालायचे, म्हणजे आपले जे थालीपीठ आहे ते कपड्याला चिकटणार नाही आणि तव्यावर टाकले की लगेच निघेल. आता त्याला हाताने छान असे थापून घ्यायचे. चला तर बघू शकता, तयार आहे थालीपीठ. आता त्यावर थोडेसे तीळ घालायचे, म्हणजे दिसायलाही छान दिसते आणि खायलाही छान लागते. परत त्याला एकदा थापून घ्यायचे, म्हणजे तीळ जे टाकले ते निघणार नाहीत. आणि त्याला असे छिद्र पाडून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून आपले थालीपीठ जे आहे ते फुगणार नाही. फुगले तर ते पोळीसारखे होते. आता इकडे तवाही गरम झालेला आहे. तव्यावर तेल टाकायचे, म्हणजे तव्याला चिकटणार नाही. आणि आता आपण जे तयार करून घेतले होते थालीपीठ ते घालायचे आणि आता वरून त्याला थोडे परत त्याला दाबायचे वरून, म्हणजे कपड्याचं जे थालीपीठ आहे ते लवकर निघेल. बघू शकता तुम्ही.
किती सुंदर कलरही आलेला आहे आणि कपड्यालाही चिकटलेली नाही आहे. आता ह्यावर परत वरून तेल लावायचे त्याला आणि वरून जोपर्यंत पूर्ण सुकून जात नाही तोपर्यंत त्याला पलटायचे नाही. आता उलथणे घ्यायचं आणि त्याला उलटून घ्यायचे. बघा, एकदम मंद आचेवर भाजायचे म्हणजे करपणारही नाही आणि छान असे भाजेल. हाय फ्लेमवर जर भाजले तर फक्त ते करपेन. थोडा वेळ अगोदर मंद आचेवर भाजून घ्यायचे, नंतर हाय फ्लेम करायची. तर बघू शकता तुम्ही, सर्व साईडने असे त्याला दाबून दाबून असे छान भाजून घ्यायचे. कच्चे जर राहिले तर पोट दुखण्याचाही प्रॉब्लेम होऊ शकतो आणि खायलाही चांगले लागत नाहीत. तर आता तयार आहेत आपले थालीपीठ आणि हिरव्या बटाट्याची भाजी. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, दह्यासोबतही. थँक्यू.